केंद्र सरकारने 29 जून 2026 पासून नवीन कर्मचारी निवृत्ती वेतन योजना लागू केली आहे. जर सरकारची खरोखरच किमान पेन्शन वाढवण्याची इच्छा असती तर याच नियमावलीत त्याची घोषणा झाली असती. पण सरकारने काय केलं? क्लेम सेटलमेंटची मुदत 20 दिवसांवर आणली. उशीर झाल्यास EPFO कडून 12% व्याज देण्याची तरतूद केली. हे सर्व स्वागतार्ह आहे, पण किमान पेन्शन मात्र 1000च कायम ठेवली आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की आजवर दिलेली अनेक आश्वासनं प्रत्यक्ष निर्णयात रूपांतरित झालेली नाहीत. आता कामगार मंत्रालयाने संसदेत आणि न्यायालयात काय युक्तिवाद मांडला ते पण सांगतो. सरकारचं म्हणणं आहे की EPS फंड मोठ्या आर्थिक तुटीत आहे. सध्याच्या नियमानुसार पेन्शनसाठी मूळ वेतनाची कमाल मर्यादा 15,000 आहे. या वेतनावर नियोक्त्याकडून 8.33% म्हणजे जास्तीत जास्त 1250 रुपये दरमहा EPS फंडात जमा होतात. आता महिन्याला फक्त 1250 जमा होणाऱ्या फंडातून निवृत्तीनंतर सर्वांना सरसकट 7,500 पेन्शन देणं आर्थिकदृष्ट्या शक्य नाही, असं सरकारचं उत्तर आहे. जर देशातील 65 लाख पेन्शनधारकांना सरसकट 7,500 पेन्शन द्यायची ठरवलं तर केंद्र सरकारच्या तिजोरीवर दरवर्षी प्रचंड आर्थिक बोजा पडेल आणि सध्याच्या EPFOच्या आर्थिक रचनेनुसार तो पेलणं कठीण असल्याचा सरकारचा दावा आहे. पण आर्थिक तूट आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांना वाऱ्यावर सोडायचं का? हा खरा प्रश्न आहे. 2014 मध्ये किमान पेन्शन 1000 निश्चित करण्यात आली होती. आज 2026 आहे. गेल्या 12 वर्षात महागाई किती वाढली आहे हे प्रत्येक घराला आणि प्रत्येक पेन्शनरला माहीत. आज 1000 मध्ये एका व्यक्तीचा महिन्याभराचा औषधांचा खर्चही पुरा होत नाही. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच संसदीय समितीने सरकारला स्पष्ट शब्दात सांगितलं की 1000 किमान पेन्शन अपूर्ण आणि अपमानकारक आहे. त्यामध्ये सन्मानजनक वाढ करणं आवश्यक आहे. आता संसदेचं अधिवेशन सुरू झालं आहे. या अधिवेशनात तरी चर्चा होऊन काही निर्णय होईल का? हा प्रश्न लाखो EPS पेन्शनधारक पुन्हा एकदा विचारत आहेत.